धन्यवाद पूर्वी. प्रचार संपला हा पंधरवडा थक्क करून जाणारा होता. तसं महाराष्ट्रात कोण कोणाबरोबर जातंय याला राजकीय विचारधारेचं बंधन नाही हे तसं तर 2019 मध्येच सिद्ध झालं. त्यावर ह्या खेपेला फक्त शिक्कामोर्तब झालंय. राजकारणात कोणी परमनंट मित्र किंवा शत्रू नाही असं म्हणत हसत हसत नेते प्रश्न टोलवतात याची सवय आता आम्हा पत्रकारांनाही झाली आहे. प्रेक्षकही ऐकतात तेव्हा याचा थेट संबंध विचारधारा विकासाशी आहे या दृष्टीनं त्याकडे बघण्याच्या संवेदनाही बोथट झाल्या. तुम्हाला आम्हाला जर नोकरीत प्रमोशन मिळालं नाही तर काय होतं? आपण रागवतो, आपण रुसतो, आपल्यातले काही नोकरी सोडून दुसरीकडे जाऊ शकतात. तसंच काही राजकारण्यांनीही केलं. पण अनेकांनी सगळ्या सीमा पार केल्या. बी फॉर्म साठी गाड्यांचे पाठलाग झाले, बी फॉर्म चोरल्या गेले, कोणी ते गिळले, कोणी चक्कर येईपर्यंत त्रागा केला, कोणी कोणाला कोंडूनही ठेवलं. आता खरंच अशी मंडळी आपल्याला आपले सो कॉल्ड नगरसेवक म्हणून हवी होती का? त्यात बिनविरोध निवडून आलेले, त्यांना तर शुभेच्छा. पण घोडाबाजारी झाली असं सिद्ध होईपर्यंत असं नाही म्हणू हे जरी असलं तरी वॉर्डातला काय, अगदी गल्लीतला लहान मुलगा सुद्धा सांगून जाईल की पडद्यामागे काय घडलं. आणि आता हे सगळं कशासाठी? तर फक्त तुमच्या आमच्या सेवेसाठी ही इतकी चढाओढ होते. हे लोक तुमची आमची सेवा करण्यासाठी किती असूसले आहेत हे खरंच कोणाला खरं कसं वाटणार? आपल्या समाजात जनतेचे सेवक, नगरसेवक वगैरे सब झूठ आहे. गरीब श्रीमंत ही जशी एक मोठी दरी आहे तशीच राजकारणी आणि सामान्य जनता अशी एक मोठी दरी आहे. निमूटपणे कधी पाकिटं घेऊन, कधी तसंच मतदानाला जाणाऱ्या सामान्य जनतेला ती मिटवता येईल असं वाटत नाही. पूर्वी. धन्यवाद सरिता. आणि याच नोटवर